अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आपल्या स्वामींचा सप्ताह चालू झाला आहे. त्याचबरोबर आपण सर्वांनी सेवा करायला सुरुवात केली आहे. कोणी भरभरून सेवा करायला सुरुवात केली आहे का? म्हणजे 7 दिवस 9 तारखेपासून 15 तारखेपर्यंत. त्यातली एक विशेष सेवा म्हणजे आपल्या दत्त महाराजांचं गुरुचरित्र. तर आपण गुरुचरित्र पारायणाला सगळेच बसलो असेल आणि सगळ्यांनाच माहिती आहे गुरुचरित्र पारायणाने काय होतं. घरात जर वाद होत असेल, कटकट होत असेल, कोणाचं काही अडलं असेल, व्यवसाय नोकरी चालत नसेल, तर श्री गुरुचरित्राने या सगळ्या गोष्टी मार्गी लागतात. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. किती प्रभावशाली ग्रंथ आहे. त्याचबरोबर कोणाला भूत बाधा प्रेत अशा काही समस्या असेल त्याही या गुरुचरित्र पारायणाने नष्ट होतात. तर गुरुचरित्र हा खूप मोठा ग्रंथ आहे आणि खरंच समजून घ्या, व्यवस्थित ऐका, एक शब्द व्यवस्थित पठन करा. त्याचबरोबर आपल्याला गुरुचरित्र वाचताना आपल्याकडून चुका घडत असतात. आपल्याला गुरुचरित्र वाचताना म्हणजे आपण त्या 7 दिवसाच्या कालावधीत कोणाशी बोलणं म्हणजे व्यवस्थित बोलणं, भांडण न करणं, कोणाला उलट न बोलणं, कोणाला अपशब्द न बोलणं आणि ह्या दिवसात ह्या गोष्टी घडत असतात. म्हणजे आपल्याला कसं टॉर्चर केलं जाईल हे या दिवसात घडत असतं. कारण आपल्याकडनं वाचनाच्या कालावधीत मुद्दाम आपल्याला कोणतरी काहीतरी बोलत असतं, मुद्दाम आपल्याकडनं चुका घडत असतात, आपल्याकडनं चुका करत असतात, मुद्दाम आपल्याला कोण काय बोलतं, आपल्याला संयम, हे 7 दिवसात संयम खूप महत्वाचा आहे. संयम ठेवायचा असतो. आपली सहनशक्ती, आपल्या सहनशक्तीची परीक्षा असते. हिला जर टॉर्चर केलं तर ही पूर्ण प्रवृत्त होती का नाही, ह्या गोष्टीची ह्या पारायणाच्या काळात परीक्षा चालू असते. कारण आपल्याला कोण बोललं की आपल्याला लगेच राग येतो, आपण लगेच उलट बोलतो. तर या गोष्टी आपल्याला या 7 दिवसात करायच्या नाहीयेत. शांत डोक्याने आपल्याला पारायणाला बसायचं आहे. शांत डोक्याने आपल्याला पारायणाचे 7 दिवस व्यवस्थित आनंदाने घालवायचे आहेत. वाचन करताना पण व्यवस्थित रोज दिलेत तेवढेच अध्याय वाचा. एक एक्स्ट्रा पण नका वाचू, कमी पण नका वाचू. वेळ आपली एकच ठेवा. तिथे सर्वांनी केलंच असेल काल बसून बसलेत म्हटल्यावरती. त्यानंतर आपल्याला काय वाटतं की आपण चुकतो. म्हणजे नेहमी पारायण करताना आपल्याकडनं एखादा चुकीचा शब्द निघतो. वाचता वाचता आपल्याकडनं एखादी लाईन चुकते, एखादी विसरते, अशा गोष्टी आपल्याकडनं घडत असतात. त्याचबरोबर दिवसभरात आपल्याकडनं खूप पाप कर्म हे घडत असतात. तर आपल्याला याच्यावरती काय आपल्याला उपाय आहे, तर आपल्याला विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे. आपल्याला ह्या 7 दिवसात तुम्ही सकाळी श्री गुरुचरित्र ग्रंथ वाचला की संध्याकाळी आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण करायचंच आहे. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही ऐका. कारण हे विष्णू सहस्रनाम हे काय होतं, जे तुम्ही दिवसभरात पाप कर्म केले, त्याचबरोबर आपल्याकडनं काही चुका झाल्यात, वाचनात चुका झाल्यात किंवा मग नाही का आपण चुकून बऱ्याच गोष्टी करत असतो. आपल्याला न कळत आपल्याकडनं बऱ्याच चुका घडत असतात. आपण देव नाही, आपण माणूस आहे, आपल्याकडनं चुका ह्या होणारच. अशा प्रकारे तर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाने काय होतं, ह्या सगळ्या ज्या आपण चुका करत असतो ना त्याच्यावरती माफी भेटते आपल्याला. विष्णू सहस्त्रनाम असल्यावरती याच्यावरती आपल्याला माफी भेटत असते. आणि विष्णू सहस्त्रनाम जर तुम्ही नित्य जीवनात जर घेतले रोजच्या जर आयुष्यात, तर खूप काही बदलू शकतं. म्हणजे वाचा, ऐका काही. आपली काही लक्ष्मीची सेवा म्हणजे आपली लक्ष्मीची अडचण असेल, व्यवसायात, नोकरीत काही अडचण असू दे, विष्णू सहस्रनामाने या गोष्टी सगळ्या मार्गी लागतात आणि आपल्या इच्छेचं म्हणजे आपली इच्छाही पूर्ण होत असतात विष्णू सहस्रनाम पठणाने. ज्याला वाचता येत असेल त्यांनी वाचा, नसेल येत त्यांनी ऐका, श्रवण करा तरी पण चालेल. पण हा नियमच आहे की गुरुचरित्र ग्रंथाला पारायण केलं तर संध्याकाळी आपल्याला विष्णू सहस्रनाम हे पठण करावंच लागतं. झोपायच्या आधी आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे, ऐकायचं आहे, त्यानंतर आपल्याला झोपायचं आहे. अशा प्रकारे ज्या आपल्याकडे चुका घडतात त्या आपल्या माफी भेटते. म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनामचं पठण हे करायचं असतं. तर सर्वांना समजलं असेल. झालेली सेवा महाराजांच्या मी रुजू करते आणि ह्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबते. सर्वांचे मनापासून स्वागत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदत्त लिहायला विसरू नका. आणि अर्थात मी नवीन असल्यामुळे सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या चॅनलला भरभरून प्रेम द्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.